Hello dear students, welcome to the second part of magnetic fields due to electric current चे derivations आणि या सेशन मध्ये आपण सगळे उरलेले derivations या टॉपिकचे कंप्लीट करणार आहे. आता एम्पियर्स लॉ आणि बायोट सावर्ट्स लॉ चेच ऍप्लिकेशन्स फक्त राहिले आहेत. दोन्ही लॉज यूज करून बायोट सावर्ट्स लॉ आणि एम्पियर्स लॉ यूज करून हाऊ डू वी मेजर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू डिफरंट डिफरंट शेप्स. जसं की पहिला क्वेश्चन आहे डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ सर्क्युलर कॉइल. आता सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असते हे फाइंड करायचं आहे युझिंग बायोट सावर्ट्स लॉ. ओके, सो हा सर्क्युलर कॉइल आहे, याचा रेडियस लेट अस से आर इज द रेडियस ऑफ दिस कॉइल. आर इज द रेडियस, इट इज कॅरिंग करंट आय. तर हाऊ डू वी derive the expression for magnetic field at the center? So we have to assume a small element. हे small element assume करतो इथे, कारण की बायोट सावर्ट्स लॉ फक्त एलिमेंटला ऍप्लिकेबल आहे ऑफ लेंथ dl. याचं त्या पॉइंट पासूनचं स्ट्रेट डिस्टन्स आहे r आणि अँगल बिटवीन r अँड dl इज 90. सो युझिंग बायोट सावर्ट्स लॉ db किती असतो युझिंग बायोट सावर्ट्स लॉ? अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला db इज म्यू नॉट बाय 4 पाय I dl sin theta over r square. इथे व्हॅल्यूज टाकूयात. म्यू नॉट बाय 4 पाय ॲज इट इज, करंट ॲज इट इज, dl ॲज इट इज, साइन 90 आहे इथे काय, डिवाइड बाय डिस्टन्स जे आहे ना ते रेडियस आहे. आणि ही मॅग्नेटिक फील्ड जी आपल्याला मिळाली आहे ना त्या एलिमेंटची, त्याची डिरेक्शन जर का राईट हँड थंब रूलने बघितली ना आपण, जर काही तो एलिमेंट तुम्ही तुमच्या राईट हँड मध्ये पकडला आणि थंब जर काही तुम्ही ह्या डिरेक्शन मध्ये पॉइंट केला थंबला, तर कर्ल फिंगर्स विल शो दॅट की मॅग्नेटिक फील्ड अशी बाहेर येत आहे, आउटवर्ड आहे. आणि हा एलिमेंट कुठेही घेतला असता ना तुम्ही, हा एलिमेंट तुम्ही कुठेही घ्या, मॅग्नेटिक फील्ड आउटवर्डच येणार आहे. सो मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन पण बदलत नाहीये, कॉन्स्टंट डिरेक्शन आहे. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टलीच स्केलरला इंटिग्रेट करून मिळणार आहे. स्केलरला इंटिग्रेट करून डायरेक्टली मिळेल. इंटिग्रेशन मध्ये म्यू नॉट बाय 4 पाय बाहेर जाईल, कॉन्स्टंट आहे. आय आणि आर स्क्वेअर ही कॉन्स्टंट आहे. आतमध्ये फक्त डीएल राहील, साइन 91 असतो. आणि सगळे छोटे मोठे डीएल्स ऍड केले आपण, सगळे डीएल 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 ऍड केल्यावरती तुम्हाला 2 पाय आर मिळतो. सो 2 पाय 1 जा, 2 पाय 2 जा, एक आर कॅन्सल. The final expression of magnetic field is mu naught I upon 2r. This is magnetic field because of a coil which is carrying current I. If n turns असतील, if n turns असतील, तर b चा फॉर्म्युला म्हणतो mu naught ni upon 2r. ही झाली त्याची स्पेशल केस. आणि जर थर्ड स्पेशल केस अशी आहे, जर इथे लिहितो मी, if coil is not a complete coil, if theta is less than 360 म्हणजे फॉर आर्क. ओके, इफ कॉइल नाहीये तो काय, आर्क ऑफ अ सर्कल आहे. आर्क साठी समजा फक्त एवढाच आर्क आहे आणि एवढाच आर्क करंट कॅरी करत असेल आय, तर एवढ्या आर्क मुळेच मॅग्नेटिक फील्ड किती असेल सेंटरला, तर त्याचा फॉर्म्युला फक्त थीटा बाय 360 किंवा थीटा बाय 2 पाय या फॅक्टरनी आपल्या मेन फॉर्म्युलाला मल्टिप्लाय करायचं. म्यू नॉट आय अपॉन 2 आर तसाच ठेवायचा, थीटा बाय 2 आयच्या फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं, तर इवन आर्कची मॅग्नेटिक फील्ड आपल्याला मिळून जाऊ शकते. ओके, दिस वॉज द फर्स्ट डेरिवेशन. लेट्स मूव्ह टू द सेकंड डेरिवेशन. सेकंड डेरिवेशन काय आहे बघा. एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऑफ द कॉइल. यावेळेस ऍक्सिस वर मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. सो मी इथे सर्क्युलर कॉइल ड्रॉ करतो. सर्क्युलर कॉइल ड्रॉ करायची आहे मला इथे. सर्क्युलर कॉइल आहे ही. सर्क्युलर कॉइल जी आहे ना तिचा रेडियस आहे आर. ओके, रेडियस आर आहे, आर. ओके, इथे पण आर असेल ऑब्विसली. आणि ऍक्सिस वरची मॅग्नेटिक फील्ड काढायची. ऍक्सिसला मी डॉटेड लाईननी ड्रॉ करणार आहे. ऍक्सिस जी आहे ना, ऍक्सिस वर मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. कुठे काढायची मॅग्नेटिक फील्ड? या रॅन्डम पॉइंट पी ला, जो डिस्टन्स झेड ऍक्सिस वरती आहे, या पॉइंट पी ला मॅग्नेटिक फील्ड काढायची. परत एकदा सेम लॉजिक, इथे एक छोटासा एलिमेंट अज्युम करावा लागेल. सो लेट अस अज्युम अ स्मॉल टाइनी 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 एलिमेंट डीएल. दिस कॉइल इज कॅरिंग करंट आय. तर अकॉर्डिंग टू द रूल, डीएल पासून तो जो पॉइंट आर आहे ना, तो जो पॉइंट पी आहे ना, तो किती दूर असतो त्या डिस्टन्सला आपण आर म्हणतो. तो लेटेस्ट आर डिस्टन्स दूर आहे. तर अकॉर्डिंग टू बायोट सावर्ट्स लॉ, त्याची मॅग्नेटिक फील्ड किती असेल? म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर.
इथे थिटा कोण असतो माहिती का? डीएल आणि आर मधला अँगल. आणि तुमच्यासाठी हे थोडंसं नवीन असेल की डीएल हा आरला ऍक्च्युली परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, डीएल आरला परपेंडिक्युलर आहे. सो कुठला हा इंटरनल हा अँगल 90 डिग्री असतो कारण की. सो त्यामुळे डीएल आरला परपेंडिक्युलर असल्यामुळे डीबीचा फॉर्म्युला असं बनतो म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल अपॉन आर स्क्वेअर. दॅट्स इट. आर हा हायपोटेनियस आहे. ओके, आर हायपोटेनियस आहे, झेड ऍक्सिसचा डिस्टन्स, आर रेडियस आहे कॅपिटल आर. आता मी डायरेक्टली इंटिग्रेट करून टोटल फील्ड काढू शकतो का? तर आन्सर इज नो. तसं नाही करू शकत कारण की डिरेक्शन्स वेगवेगळे आहेत. राईट हँड थंब रूल प्रमाणे जर आपण बघितलं की हा डीएल एलिमेंट तुमच्या राईट हँड मध्ये पकडला आणि कर्ल केले फिंगर्स, तर यू विल फाइंड दॅट मॅग्नेटिक फील्ड अशी टँजेन्शियल मिळेल तुम्हाला. ओके, सो प्रत्येक एलिमेंट वेगवेगळ्या लोकेशनच्या एलिमेंटला वेगवेगळी मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन मिळणार आहे. सो जर मी एलिमेंट इथं अज्युम केला असता ना, इथे अज्युम केला असतं लेटेस्ट एलिमेंट, तर काय झालं असतं माहिती का? तर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड अशी मिळाली असती या डिरेक्शनमध्ये. मॅग्नेटिक फील्ड मिळाली असती या डिरेक्शनमध्ये. सो मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन चेंज होत असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली इंटिग्रेट करू शकत नाही. तुम्हाला इथे ह्याला रिझॉल्व्ह करावा लागेल. हा जो डीबी वेक्टर ना, त्याला रिझॉल्व्ह करावा लागेल. एक कॉम्पोनंट हा येईल. इफ दिस इज से दिस इज थीटा, तर बाय जॉमेट्री, if this is theta, by geometry this plus this is 90, this plus this is 90, so this comes out to be theta. So हा कॉम्पोनंट येईल db चा sin theta कॉम्पोनंट, हा कॉम्पोनंट येईल db चा cos theta कॉम्पोनंट. तसंच या वाल्या db चा काय होईल माहिती का? हा कॉम्पोनंट येईल cos कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट येईल sin कॉम्पोनंट. त्यामुळे इफेक्टिव्हली तुम्हाला हे समजेल की जरी आपण इंटिग्रेशन नाही करणार आहे डायरेक्टली कारण की डिरेक्शन्स वेगळ्या आहेत, बट रिअलाइज तर हे होईल की अरे साइन कॉम्पोनंट्स आर ऍडिंग. ओके, काय लिहायचंय? कॉस कॉम्पोनंट्स आर कॅन्सलिंग आउट अँड साइन कॉम्पोनंट्स आर ऍडिंग. सो त्यामुळे नेट फील्ड कशी काढणार? टोटल मॅग्नेटिक फील्ड ही फक्त साइन कॉम्पोनंटचं ऍडिशन करूनच मिळणार आहे, असं आपण इथं अज्युम करूया. ओके, इथं थीटा थीटा दोन सेम अँगल्स दिसतात म्हणून मी थोडंसं नोटेशन चेंज करतोय. त्याला आपण अल्फा म्हणूयात, बेटर राहील. अल्फा नाव देऊयात त्याला. ओके, विल कॉल इट एज अल्फा. नाही तर काय होईल, दोन ठिकाणी थीटा वापरला कन्फ्युजन होईल. ओके, सो दिस इज अल्फा. सो डीबी साइन अल्फाच इंटिग्रेट करायचं बिकॉज साइन कॉम्पोनंट्स ऍड होतात, कॉस कॅन्सल होतात. डीबी ची व्हॅल्यू टाका म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल बाय आर स्क्वेअर. आणि साइन अल्फा या ट्रायंगल वरनं अपोजिट साइड बाय हायपोटेनियस असतो. सो दिस इज, याचं इंटिग्रेशन करायचं आहे, यू विल गेट बी. आणि जर इंटिग्रेट कराल ना, तर म्यू नॉट इज कॉन्स्टंट, 4 पाय इज कॉन्स्टंट, करंट इज कॉन्स्टंट, खालचा आर क्यूब इज कॉन्स्टंट कारण की तो स्लांट हाईट आहे आणि स्लांट हाईट फिक्स राहणार आहे. आर इज कॉन्स्टंट, फक्त इंटिग्रेशन डीएल राहतं. आणि इंटिग्रेशन डीएल जर तुम्ही केलं तर तुमचा आन्सर काय येईल? म्यू नॉट अपॉन 4 पाय आय आर इंटू डीएल 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 ऍड केलं ना, तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल मिळेल 2 पाय आर अपॉन आर क्यूब. 2 पाय will cancel with this 4 पाय, it will become 2. Therefore mu naught I r square divided by 2 r cube राहतो. And what is this r cube? The r square is r square plus z square according to Pythagoras theorem. Therefore r cube will be what? R square plus z square raised to 3/2. तेच इथे लिहून टाकायचंय. सो फायनल आन्सर ऑफ मॅग्नेटिक फील्ड कम्स आउट टू बी म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 r square plus z square raised to 3/2 is the expression of magnetic field on the axis of a solenoid, axis of a circular coil. हा ऍक्सिसचा फॉर्म्युला आहे, हे डेरिव्हेशन आहे त्याचं. आणि बायोट सॅवर्ट्स लॉचा अजून एक डेरिव्हेशन, द लास्ट डेरिव्हेशन इज एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ इन्फायनाइट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे एक इन्फायनाइट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्या इन्फायनाइट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड किती असते त्याचं डेरिव्हेशन आहे. ठीक आहे, कुठे काढायची मॅग्नेटिक फील्ड माहिती का? आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची आहे या इन्फायनाइट लॉंग कंडक्टर पासून डिस्टन्स आर ला. इथे फाइंड करायची मॅग्नेटिक फील्ड. सेम लॉजिक, बायोट सॅवर्ट्स लॉचं सेम लॉजिक.
अज्युम करूयात एक छोटासा एलिमेंट. मी ते अज्युम करतो बघा. हा एलिमेंट एवढा छोटा आहे ना की तो डिस्टन्स एक्स वरती या पॉइंट पासून आणि त्याची थिकनेस dx आहे. dx त्याची थिकनेस. हा एलिमेंट आपल्याला ज्या पॉइंटला फील्ड काढायची ना पी पॉइंटला त्याच्यापासून डिस्टन्स आर वरती आहे. आता हा पण आर आणि हा पण आर विल क्रिएट कन्फ्युजन. सो मी थोडंसं नोटेशन ह्याचे चेंज करून याला करतो मी कॅपिटल आर. ठीक आहे, त्याला कॅपिटल आर करून टाकतो. आणि नाव दिस इज थीटा बिकॉज तो डीएल आणि आर मधला अँगल असतो. बायोट सावर्ट्स लॉ प्रमाणे व्हॉट विल बी डीबी म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. सो काय येईल रे मॅग्नेटिक फील्ड म्यू नॉट अपॉन 4 पाय. करंट आहे डीएल आहे साइन थीटा आहे ज्याची व्हॅल्यू आर बाय आर टाकू शकतो मी ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस आणि खाली आर क्यूब बनेल. दिस इज मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्ड कोणाची माहिती आहे का? पूर्ण वायरची नाहीये, ही फक्त त्या एलिमेंटची. तो एलिमेंट जो खाली एक्स डिस्टन्स वरती आहे. जर मला पूर्ण वायरची काढायची असेल ना तर मला इंटिग्रेट करावं लागेल. पण इंटिग्रेट करताना मला हे बघावं लागेल की मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन सेम आहे का. तर येस, राईट हँड थंब रूल प्रमाणे या वायरवरचा तुम्ही कुठलाही एलिमेंट हातामध्ये पकडला राईट हातामध्ये तर करंट ऑलवेज अपवर्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज सेम डिरेक्शन मध्ये इनवर्ड आहे. सो त्यामुळे डायरेक्टली मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठी याला पूर्णपणे इंटिग्रेट करावं लागेल. कुठून कुठपर्यंत? एक्स मायनस इन्फिनिटी पासून एक्स इक्वल टू इन्फिनिटी पर्यंत तो एलिमेंट घेऊन जायचा आहे, कारण की वायर इनफायनाईट लॉंग आहे. झालं की याला इंटिग्रेट करा. जे इंटिग्रेशन करायचंय मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी कोणाचं म्यू नॉट आय डी एल आर अपॉन 4 पाय आर क्यूब. आर क्यूबला पायथागोरस थिअरम प्रमाणे आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2 लिहू शकतो. वरचा जो डीएल आहे ना त्याला डीएक्स म्हणावं लागेल. इथे डीएक्स म्हणून त्याचं नाव आहे. इथे लेंथ ऑफ द एलिमेंट इज नॉट डीएल, इट इज कॉल्ड एज डीएक्स. आणि कॉन्स्टंट्स विल कम आउट ऑफ इंटिग्रेशन म्यू नॉट अपॉन 4 पाय वरचा आर. करंट कॉन्स्टंट बाहेर निघतील, आतमध्ये फक्त dx राहील आणि आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2 राहील. लिमिट्स मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. आणि हे आपण आता साईडला सॉल्व्ह करून फायनली आन्सर इथे लिहिणार आहे. ह्या साईडला सॉल्व्ह करूयात हा प्रकार. ठीक आहे, बघा कोणाचं इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे. आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे dx अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2 इंटिग्रेशन करायचंय मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी लिमिट्स मध्ये. हा क्लिअरली एक इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सबस्टिट्यूशन माहिती पाहिजे. दी सबस्टिट्यूशन इज सबस्टिट्यूट एक्स इक्वल्स टू आर टॅन थीटा. ऑब्विसली हे सबस्टिट्यूट केलं तर एक्स जेव्हा मायनस इन्फिनिटी असेल ना थीटा बनेल मायनस 90 बिकॉज टॅन 90 इन्फिनिटी असतो आणि मायनस इन्फिनिटी मायनस 90 ला मिळणार. आणि एक्स इक्वल टू प्लस इन्फिनिटी जेव्हा असेल ना तेव्हा अँगल असेल प्लस 90. मायनस 90 टू प्लस 90 आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. एक्स इक्वल टू आर टॅन थीटा टाकायचं आहे. मग डीएक्स काय बनेल आर सेक स्क्वेअर थीटा. दॅट्स इट. सबस्टिट्यूट इट, सॉल्व दिस इंटिग्रेशन. जर मी या सगळ्या डेटा टाकला ना वरती तर मायनस 90 डिग्री म्हणजे मायनस π/2 टू प्लस π/2 dx ची व्हॅल्यू काय आली आहे आर सेक स्क्वेअर थीटा डी थीटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय येईल आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा. आणि आर स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा मध्ये आर स्क्वेअर कॉमन घेतला तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा राहतो जो की सेक स्क्वेअर थीटा असतो. आणि हा रेश टू कोण आहे 3/2 आहे बाहेर. हा रेश टू डिनॉमिनेटर मध्ये रेश टू 3/2 आहे. एकदम वर कोण आहे आर सेक स्क्वेअर थीटा डी थीटा. जर आपण तो रेश टू 3/2 या ब्रॅकेटच्या आतमध्ये दिला ना तर सगळे स्क्वेअर्सचे रूट निघतील आणि नंतर क्यूब होतील. सो काय बनेल हा एक्सप्रेशन माहिती का खाली बनेल आर क्यूब सेक क्यूब थीटा वरती आहे आर सेक स्क्वेअर थीटा. आणि इंटिग्रेशन काढून आता इथे इंटिग्रेशन काढायचं आहे पुढे. त्यासाठी आपल्याला कॅन्सल करावं लागेल. आर कॅन्सल होतोय, आर स्क्वेअर राहतोय, एक सेक स्क्वेअर कॅन्सल होतोय, सेक राहतोय. जो सेक थीटा वरती गेला तो कॉस थीटा बनणार आहे. कॉस थीटा डी थीटा डिवाइडेड बाय आर स्क्वेअर.
याचं इंटिग्रेशन करायचं आहे आपल्याला कुठून कुठपर्यंत, -π/2 टू π/2 पर्यंत. सगळ्यांना माहिती कॉसचं इंटिग्रेशन साईन असतं, बिकॉज साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो. सो साईन थिटा आन्सर येणार आहे. लिमिट्स -π/2 टू π/2 आणि बाहेर आहे 1/r². अप्पर लिमिट टाकली ना जर काही, अप्पर लिमिट साईन 91 असतो, मायनस लोअर लिमिट टाकली ना साईन -90 -1 असतो. सो 1 - -1 इज 2. हे सगळं इंटिग्रेशनचं फायनल उत्तर फक्त 2/r² येतं. सो हा अख्खा प्रकार जो आहे ना, हा अख्खा पूर्णच्या पूर्ण प्रकाराचं उत्तर येतं 2/r². आणि जर तिथे टाकलं आपण तर μ0/4π IR × 2/r². So this is the expression. 2 cancel होतो and the answer that we get is μ0I, वरचा आणि खालचा एक r cancel झाला, upon 2πr is the formula for magnetic field due to infinite long straight current carrying conductor using Biot-Savart's law. हेच डेरिव्हेशन एम्पियर्स लॉनी एकदम पटकन होऊन जातं, 5 स्टेप्स मध्ये होऊन जातं. एवढं मोठं करायची गरज नाही पडत. बट क्वेश्चन मध्ये मेन्शन्ड असेल तर त्याप्रमाणे तुम्ही चेक करा काय दिलंय, कशाने करायचंय आणि त्याप्रमाणे सॉल्व्ह करा. नेक्स्ट बघा, आता उरलेले 3 डेरिव्हेशन जे आहेत ते एम्पियर्स लॉ वरती बेस्ड आहेत. एम्पियर्स लॉ काय आहे, तर लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ओव्हर अ क्लोज लूप इज μ0 टाइम्स टोटल करंट इनसाइड द लूप. काय, थ्रेडिंग द लूप, इनसाइड द लूप किती आहे दॅट करंट. सो त्या बेसिस वरती इथे पहिलं सोलेनॉइडचं डेरिव्हेशन करूया. सोलेनॉइड काय असतो, इट इज लाईक स्प्रिंग टाइप स्ट्रक्चर, कॉईल असते, खूप सारे टर्न्स आहेत, समजा n टर्न्स आहेत आणि l लेंथ आहे. सो इथे ना नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथला एक सिम्बॉल आहे स्मॉल n, जो की मी वापरणार आहे पुढे जाऊन. मला मॅग्नेटिक फील्ड कुठे फाइंड करायची माहिती का, ऍक्सिस वरती, या मधल्या. त्यासाठी मी ते सगळ्यात इम्पॉर्टंट काय करायला पाहिजे, तर एक एम्पिरियन लूप ड्रॉ करायला पाहिजे. एम्पिरियन लूप इथे जो मी ड्रॉ करतोय ना, तो आहे एक रेक्टँगल. तो एक रेक्टँगल आहे. एम्पिरियन लूप काय, एक रेक्टँगल आहे ज्याचं नाव आहे PQRS. आणि ह्या रेक्टँगल एम्पिरियन लूप साठी अकॉर्डिंग टू द एक्सप्रेशन ऑफ Biot-Savart's law, the line integral of magnetic induction over a closed loop will be μ0 times total current inside the एम्पिरियन लूप. सो लेफ्ट साइड सॉल्व्ह करूयात. या पिंक कलरच्या लूपचं लाईन इंटिग्रेशन घ्यायचं. लाईन इंटिग्रेशन म्हणजे पूर्ण लूपचं इंटिग्रेशन. सो त्याला मी 4 भागात डिवाइड करतो. P2Q, B डॉट dl, Q2R, B डॉट dl, R2S, B डॉट dl आणि S2P, B डॉट dl. या चारही इंटिग्रेशन मध्ये स्प्लिट केल्यावरती त्या 4 मधले सरळ सरळ 3 झिरो होऊन जातात. त्यांचे रिझन्स ऐका आणि का झिरो होतात ते. कोण कोण झिरो होतं सांगतो मी पहिलं तर. हा P2Q झिरो होऊन जातो, R2S झिरो होऊन जातो. हे दोघं झिरो का होतात माहिती का, आणखी B बार हा DL ला परपेंडिक्युलर असतो म्हणून. मॅग्नेटिक फील्ड जी आहे ना सोलेनॉइडची ती अशी असते, मॅग्नेटिक फील्ड अशी असते. सो क्लिअरली त्या DL एलिमेंटला परपेंडिक्युलर. सो मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर असले जेव्हा याला DL ला, तर त्याचं कॉस 90 डॉट प्रोडक्ट मध्ये कॉस 90 झिरो येणार. सो म्हणून झिरो झाला. आणि PS झिरो का झाला माहिती का, कारण की बाहेरची फील्ड, आउटसाइडची फील्ड आहे ना ती वीक आहे ॲज कम्पेअर टू इनसाइड फील्ड. सो फक्त एकच फॅक्टर राहिला, तो आहे B डॉट DL हा वाला. आणि याचा आन्सर येतं B इंटू सगळे छोटे छोटे इथले DL ऍड केले ना तुम्हाला पूर्ण सोलेनॉइडची लेंथ मिळेल. सो उत्तर काय मिळालं इंटिग्रेशनचं लेफ्ट साइडचं, B इंटू L, अँड दॅट इज इक्वल टू μ0 टाइम्स किती करंट त्या PQRS लूप मधनं पास होत आहे. तर बघा, जर करंट I असा मागून जाऊन बाहेर निघाला, परत तोच करंट परत बाहेर निघेल. किती टाइम्स निघेल असा, N टाइम्स तो करंट बाहेर निघेल. N टाइम्स तो करंट थ्रेड करेल त्या लूपला. त्यामुळे L ने डिवाइड केलं, मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला म्हणतो μ0 छोटा n आहे, बिकॉज कॅपिटल N बाय मोठा L
लेंथ इज नथिंग बट नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, छोटा एन आहे, त्यामुळे आन्सर असं येतं. Next derivation is a toroid derivation similar to solenoid. What is a toroid? Toroid is a ring shaped solenoid. Solenoid ज्याला रिंग शेप मध्ये कन्वर्ट केलं ना, इट इज कॉल्ड एज अ टॉरॉइड. टॉरॉइडच्या ऍक्सिसची फील्ड काढायची असते. तो पहिलं तर टॉरॉइडचा ऍक्सिस काय असतो, तर असा ऍक्सिस असतो टॉरॉइडला. ठीक आहे. इट इज टॉरॉइड काय एक सोलेनॉइडच आहे ज्याला रिंग शेप मध्ये कन्वर्ट केलं. टॉरॉइडची मॅग्नेटिक फील्ड काढायची, तर इथे पण एक एम्पेरियन लूप ड्रॉ करायला आहे. एम्पेरियन लूप इथे सर्कल आहे, त्याचं रेडियस आर आहे, एम्पेरियन लूप आहे. आणि ह्या एम्पेरियन लूप साठी लाईन इंटिग्रल ऑफ बी बार डॉट डी एल बार शुड बी वॉट, म्यू नॉट टाइम्स टोटल करंट. सो इथे बी बार डॉट डी एल बार मध्ये बघा ना, बी सगळीकडे बी आणि डीएल पॅरल राहणार आहे. मॅग्नेटिक फील्ड अशी सर्कल मध्ये असते, सर्कल सर्कल. सो बी डीएल पॅरल असल्यावरती याचा आन्सर काय येईल, बी डीएलचं इंटिग्रेशन. आणि बी तर कॉन्स्टंट असतो त्या आतमध्ये, सो डीएल 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 सगळे एलिमेंट्स ऍड केले न्यायचे, तुम्हाला मिळेल सर्कम्फरन्स ऑफ द टॉरॉइड 2πr. आणि राईट साईडला काय आहे, म्यू नॉट टाइम्स टोटल करंट. किती करंट थ्रेड करतोय रे लूपला, इथनं जर आय करंट गेला तो मागून आला, परत मागून आला, परत मागून आला, परत मागून आला, किती टाइम्स होणार आहे, हे एन टाइम्स होणार आहे, एन टाइम्स द करंट. अँड देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ टॉरॉइड का फॉर्म्युला इज म्यू नॉट एन आय अपॉन 2πr. number of turns per unit circumference is the formula of a toroid. And then the last formula जो आपण ऑलरेडी बायोट सॅवर्ट्स लॉनी मोठा इंटिग्रेशन करून डिराईव्ह केलेला, तो आता एम्पियर्स लॉनी बघा किती इझिली डील करता येतो, एकदम इझिली. सो इमॅजिन करा, एक इन्फायनाइट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर आहे, कॅरिंग करंट आय. याच्यापासून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे डिस्टन्स डी वरती. सो व्हॉट वी डू इज we draw Amperian loop, same logic use करणार मी ते. We draw Amperian loop. When you draw Amperian loop, तर फॉर्म्युला काय Amperian loopचा, Amperian loop ड्रॉ केल्यावरती फॉर्म्युला काय बायोट-सॅवर्ट्स लॉचा. The law states that the line integral of magnetic induction is mu naught times the total current. ओके. सो इथे बघा, प्रत्येक ठिकाणी बी तर सेम असेल इक्विडिस्टंट असल्यामुळे, सो बी कॉन्स्टंट आहे. फक्त इंटिग्रेशन डीएल करावं लागेल, त्या दोघांमधलं डॉट प्रोडक्ट पण 1 येणार आहे, कॉस 0 असल्यामुळे, पॅरलल असल्यामुळे. सो फक्त डीएल डीएल ऍड करणार आहे. या या एम्पेरियन लूपचे सगळे डीएल डीएल ऍड केले ना, तुम्हाला मिळालं असतं 2π डिस्टन्स आर, छोटा आर, 2π डिस्टन्स छोटा आर इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स, एकच तर करंट फ्लो होतोय या लूप मधला, लूप मधनं किती करंट थ्रेड करतोय, फक्त आय. सो 2πr ने डिवाइड केलं तर मॅग्नेटिक फील्ड इज म्यू नॉट आय अपॉन 2πr. That's it. This is the magnetic induction due to infinite long current carrying conductor using Ampere's law. छोटा प्रश्न आला ना 2 मार्काला, हा लिहून टाका. इथे बघ किती टफ होतं ते. हेच डेरिव्हेशन आपण केलंय म्यू नॉट आय अपॉन 2πr, बट हे बायोट सॅवर्ट्स लॉ वापरून इंटिग्रेशन वगैरे करून. हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, जास्त मार्काला विचारतील. ओके. So these were the derivations of the topic magnetic fields. We will meet in the next session, guys. Thank you so much for watching this video. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय बाय.